अटकेत असलेल्या गजालानं चौकशी दरम्यान मोठा खुलासा केलाय। गजालानं तिच्या भावाच्या मोबाईलवरून पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवली होती असं समोर आलंय। हेरगिरीसाठी यूपीआयच्या माध्यमातून पैसे मिळाले याची कबुली देखील तिने दिलेली आहे। दानिशनं लग्नाचं खोटं आमिष दिल्याचा देखील गजालानं दावा केलाय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, गजाला आणि दानिशच्या संबंधांसंदर्भात काय माहिती मिळाली आहे? कशा पद्धतीने ती भारतात राहून पाकिस्तानसाठी काम करत होती? गजालाला अटक केल्यापासूनच तिच्या एकंदरीत कामाच्या बाबतीमध्ये आणि पद्धती बाबतीत वेगवेगळे खुलासे होत आहेत। आता जर गजालाने जे म्हटलंय त्यानुसार तिने आपल्या भावाच्या मोबाईलचा वापर केला होता पाकिस्तानला गुप्तवार्ता पाठवण्यासाठी आणि त्यासोबतच गजालाच्या मोबाईलवरती यूपीआय मार्फत पैसेही घेतले या सगळ्या हेरगिरीच्या प्रकरणामध्ये हे देखील स्पष्ट झालेले। गजाला असेल, ज्योती मल्होत्रा असेल, या सगळ्यांचा उपयोग करण्यासाठी म्हणून ISIने या सगळ्यांना गुप्तहेराच्या आणि गुप्तहेरगिरीच्या गद्दारीच्या जाळ्यामध्ये ओढलंय आणि त्यामध्ये या सगळ्या जणी गेल्या होत्या एवढं नक्की। आणि गजालाने आता स्वतः कबुलीनामा दिलेला आहे, त्यामुळे त्यातीलच गोष्टी या आता अधिकाधिक चकित करणाऱ्या आहेत। सोमेश, या सगळ्यामध्ये सातत्यानं नाव येतं ते म्हणजे दानिशचं। दानिशनं कशा पद्धतीनं हे सगळं जाळं भारतामध्ये विणलं, कोणाकोणाला हाताशी धरलं, काय माहिती उघड झाली या संदर्भात? सध्या दानिश हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एक अधिकारी होता आणि कोणत्याही उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना विविध देशांमध्ये एक डिप्लोमॅटिक प्रोटेक्शन असतं आणि त्या डिप्लोमॅटिक प्रोटेक्शनचा उपयोग हा दानिश सारख्या मंडळींनी केला एवढं नक्की, कारण तो होता प्रत्यक्षात उच्चायुक्तालयातील अधिकारी, पण तो काम करत होता भारताच्या विरोधात गुप्तहेर आणि गद्दार जमवण्याचं। त्यानुसार दानिशनी या सगळ्यांना संपर्क साधला एवढं नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।